जयसिंगपुरात तंबाखू व्यापाऱ्याच्या कार्यालयातून दिवसाढवळ्या 40,000ची रोकड अज्ञात चोरट्याने केली लंपास। जयसिंगपूर शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असून पोलिसांच्या गस्तीला चोरटे जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। शहरातील गल्ली क्रमांक 7 येथील एका तंबाखू व्यापाऱ्याच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने 40,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी 3 ऑगस्ट दुपारी घडली। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल महावीर शिरगावे व 29 राहणार शिर्टी हे योगेश सारस्वत यांच्या तंबाखू व्यवसायात अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत। सोमवारी दुपारी ते 1 ते 4:30च्या दरम्यान कार्यालयातील बॅगेत ठेवलेली 500 रुपयांच्या 80 नोटांसह 39,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने संधी साधून चोरून नेली। या प्रकरणी निखिल शिरगावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बाबर पुढील तपास करत आहेत। दरम्यान जयसिंगपूर शहरासह परिसरात घरफोडी, वाहन चोरी आणि दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा वाढता धुमाकूळ रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे जयसिंगपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।